साहेब ती तुम्ही ते नांगराची सेटिंग सांगितली होती ना ती काही समजलीच नाही बा. ट्रॅक्टरवर करून दाखवता का? ते टायर पण जास्त फिरतात राव. हा मित्रांनो, यांच्यासारखीच तुम्हाला सुद्धा जर ही सेटिंग कळाली नसेल तर मी आज तुम्हाला ट्रॅक्टरवर दाखवणार आहे. लक्ष देऊन पहा. तर मित्रांनो, सेन्सिंगच्या सेटिंग न करता तुम्हाला या प्रकारचे प्रॉब्लेम येत असतील. कुमार साहेब, तुम्ही आता पट्टी कुठे ठेवली होती? पूर्ण पट्टी खाली होती. म्हणजे तुम्ही दिलेल्या टेक्नॉलॉजीचा किंवा सेन्सिंगचा बिलकुल वापर करत नव्हते. तुमच्याकडे जॉन डियर असून सुद्धा तुम्ही महिंद्रा स्वराज किंवा इतर कंपन्यांसारखा ट्रॅक्टर चालवत होते. ट्रॅक्टरमध्ये सेन्सिंग म्हणजे नक्की काय? तर ह्या होलमधून इथून तुम्हाला एक कनेक्शन हायड्रॉलिकला गेलेलं दिसेल. कुठल्याही ट्रॅक्टरचं हायड्रॉलिक हे फक्त वर उचलायचं काम करतं. म्हणजे तुमचं अवजार हे जे लागतं ते फक्त त्याच्या वजनाने लागतं. ज्यावेळेस तुम्हाला जड रान किंवा काय येईल त्यावेळेस जर तुम्ही त्याच्या बाजूची पट्टी जर लावली तर त्याच्या सेटिंग नुसार ते ठरवतं की नांगराला वर उचलायचंय की नाही उचलायचं ते. म्हणून शेट ट्रॅक्टर नांगरटीमध्ये ऍव्हरेज देत नाही हो आणि टायर पण लय घासतात. काय करावं बरं? बर, तुमच्या ट्रॅक्टरच्या टायर मध्ये पाणी फुल असेल ना एकदम? हा एकदम फुल भरले एकदम टाक. आणि त्या सीटाच्या बाजूचा हायड्रॉलिकचा लिव्हर ते एकदम खाली सोडला असेल ना? ती पट्टी ना हा ती एकदम खाली सोडून दिलेली. आणि टॉप लिंक कोणत्या होल मध्ये लावली बरं? 1 2 हा 3 होल आहेत आणि सगळ्यात वरच्याला लावून टाकलेली ती. हा एकदम बरोबर. बरं आता मला सांगा, असं जर वापरला चुकीचा तर कसा काय ऍव्हरेज देईन बरं ट्रॅक्टर? एवढूसा होतो तेव्हापासून ट्रॅक्टर वापरतोय. सगळेजण असंच वापरतात राव. अच्छा, मग मला सांगा, तुमचे टायर एक समान घासलेत का? नाही राव, मध्ये जास्त घासलेत आणि साईडनी नक्षी तशीच आहे. टायरला मध्ये कट पडलेत आणि बटन पण उडलेत बरं का काही ठिकाणी. तर मित्रांनो, नांगरटी सारख्या शेतीच्या कामामध्ये हवा आणि पाण्याचं योग्य प्रमाण म्हणजे वॉटर बॅलेन्सिंग ही डिझेल कन्झम्पशन आणि टायरचा घसारा किंवा त्याची लाईफ यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की टायर मध्ये 75% पाणी आणि 25% हवा भरणं गरजेचं आहे. त्यामुळे टायर एक समान टेकतो आणि त्याची लाईफ जास्त मिळते. जर टायर मध्ये 100% म्हणजे फुल पाणी भरलं तर त्याचं रबर कडक होतं. तसेच तो जमिनीवर एक समान टेकत नाही, म्हणून एक समान घासत. आणि जमिनीला ग्रीप धरण्यासाठी त्याला जी नक्षी असते तिचा वापर होत नाही. तसेच रबर कडक झाल्यामुळे नक्षीची जी लवचिकता असायला पाहिजे ती न राहता त्याला जर दगड किंवा कपची लागली तर टायरला कट जातो आणि टायरचं स्लिपेज जास्त होतं. आता सीटाच्या बाजूचा लिव्हर म्हणजे ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर हा वर खाली केला तर सेन्सिंगचं प्रमाण कमी जास्त होतं. म्हणून स्लिपेज जास्त होत असेल तर ड्राफ्ट लिव्हर थोडासा वरती करावा लागेल. पण मग नांगर खोल नाही लागायचं त्यांनी. चूक. नांगराची खोली किती ठेवायची ते पोझिशन कंट्रोल म्हणजे मरगाडाच्या बाजूचा लिव्हर ठरवतो. पण मग सीटाच्या बाजूचं किती वर ठेवायचं? एकदम सोपी आयडिया करायची. पलीकडच्या लिव्हर पूर्ण खाली सोडून नांगर जमिनीवर टेकवायचा. मग सीटाच्या बाजूचा लिव्हर हळूहळू थोडा थोडा करत वर घेत यायचं. एका ठिकाणी आल्यानंतर नांगर आपोआप वरती उचलायला चालू होईल. ती झाली तुमची झिरोची सेटिंग. मग रानानुसार तुम्हाला पहिल्या मुरडाणात कळेल की तुमचा लिव्हर कुठं ठेवायचा. जर तुमचा ट्रॅक्टर लोडवर येतोय किंवा टायर फिरल्यासारखे वाटतंय असं वाटलं तर लिव्हर थोडासा वर उचलायचा. आणि जर नांगर सारखा बाहेर येतोय असं वाटलं तर लिव्हर थोडासा खाली दाबायचा. प्रत्येक रानानुसार ही सेटिंग तुम्हाला करावी लागेल. प्रॉपर सेन्सिंग झाल्यामुळे तुमचा ट्रॅक्टर डिझेल सुद्धा कमी खाईल. तसेच त्याच्या टायरचं स्लिपेज सुद्धा कमी होईल आणि टायरची लाईफ वाढेल. जॉन डियर मध्ये 3 होल पैकी सगळ्यात खालच्या होल मध्ये सगळ्यात जास्त सेन्सिंग. चल क्यों नहीं रहा है? चलना चलना घोड़े, अरे चलता क्यों नहीं? मैं तो थक गया. चलना, आज तो मैं इसे चला कर ही रहूंगा. ट्रॅक्टरचा बाप जॉन डियर जिथं असेल तिथं तुम्ही कसली जमीन असू द्या, नांगरटीला त्रास होणार नाही. एक गोष्ट मनाशी फिक्स लक्षात ठेवा, हरभऱ्याची जमीन आहे, जमीन कडक झाल्या, जमिनीला भेगा पडल्या तर त्या शेतामध्ये नॅचरलीच ट्रॅक्टरनं नांगरट करताना त्रास होणार आहे. त्रास होणार आहे का? तर होणार आहे. पलीकडच्या बाजूला नांगरट केलेली जमीन तुम्हाला दिसते ह्याच्यामध्ये. आता ट्रॅक्टर मागं चालूच आहे. अशा जमिनीमध्ये त्रास हा थोडा होणारच आहे. पण अशक्य अशी गोष्ट आहे, मनकं ढिल्ल होतील, नांगरट करताना कळेल, 2 लिटर डिझेल जास्त लागल. काय शेट ट्रॅक्टर नांगरटीमध्ये ऍव्हरेज देत नाही हो आणि टायर पण लय घासतात. काय करावं बरं? बर, तुमच्या ट्रॅक्टरच्या टायर मध्ये पाणी फुल असेल ना एकदम? हा एकदम फुल भरले एकदम टाक. आणि त्या सीटाच्या बाजूचा हायड्रॉलिकचा लिव्हर ते एकदम खाली सोडला असेल ना? ती पट्टी ना हा ती एकदम खाली सोडून दिलेली. आणि टॉप लिंक कोणत्या होल मध्ये लावली बरं? 1 2 हा 3 होल आहेत आणि सगळ्यात वरच्याला लावून टाकलेली ती. हा एकदम बरोबर. बरं आता मला सांगा, असं जर वापरला चुकीचा तर कसा काय ऍव्हरेज देईन बरं ट्रॅक्टर? एवढूसा होतो तेव्हापासून ट्रॅक्टर वापरतोय. सगळेजण असंच वापरतात राव. अच्छा,
मग मला सांगा तुमचे टायर एक समान घासलेत का? नाही राव, मध्ये जास्त घासलेत आणि साईडनी नक्षी तशीच आहे. टायरला मध्ये कट पडलेत आणि बटन पण उडलेत बरं का काही ठिकाणी. तर मित्रांनो, नांगरटी सारख्या शेतीच्या कामामध्ये हवा आणि पाण्याचं योग्य प्रमाण म्हणजे वॉटर बॅलेन्सिंग ही डिझेल कन्झम्पशन आणि टायरचा घसारा किंवा त्याची लाईफ यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की टायर मध्ये 75% पाणी आणि 25% हवा भरणं गरजेचं आहे. त्यामुळे टायर एक समान टेकतो आणि त्याची लाईफ जास्त मिळते. जर टायर मध्ये 100% म्हणजे फुल पाणी भरलं तर त्याचं रबर कडक होतं, तसेच तो जमिनीवर एक समान टेकत नाही म्हणून एक समान घासत आणि जमिनीला ग्रीप धरण्यासाठी त्याला जी नक्षी असते तिचा वापर होत नाही. तसेच रबर कडक झाल्यामुळे नक्षीची जी लवचिकता असायला पाहिजे ती न राहता त्याला जर दगड किंवा कपची लागली तर टायरला कट जातो आणि टायरचं स्लिपेज जास्त होतं. आता सीटाच्या बाजूचा लिव्हर म्हणजे ड्राफ्ट कंट्रोल लिव्हर हा वर खाली केला तर सेन्सिंगचं प्रमाण कमी जास्त होतं. म्हणून स्लिपेज जास्त होत असेल तर ड्राफ्ट लिव्हर थोडासा वरती करावा लागेल. पण मग नांगर खोल नाही लागायचं त्यांनी. चूक. नांगराची खोली किती ठेवायची ते पोझिशन कंट्रोल म्हणजे मरगाडाच्या बाजूचा लिव्हर ठरवतो. पण मग सीटाच्या बाजूचं किती वर ठेवायचं? एकदम सोपी आयडिया करायची. पलीकडच्या लिव्हर पूर्ण खाली सोडून नांगर जमिनीवर टेकवायचा. मग सीटाच्या बाजूचा लिव्हर हळूहळू थोडा थोडा करत वर घेत यायचं. एका ठिकाणी आल्यानंतर नांगर आपोआप वरती उचलायला चालू होईल. ती झाली तुमची झिरोची सेटिंग. मग रानानुसार तुम्हाला पहिल्या मुरडाणात कळेल की तुमचा लिव्हर कुठे ठेवायचा. जर तुमचा ट्रॅक्टर लोडवर येतोय किंवा टायर फिरल्यासारखे वाटतंय असं वाटलं तर लिव्हर थोडासा वर उचलायचा आणि जर नांगर सारखा बाहेर येतोय असं वाटलं तर लिव्हर थोडासा खाली दाबायचा. प्रत्येक रानानुसार ही सेटिंग तुम्हाला करावी लागेल. प्रॉपर सेन्सिंग झाल्यामुळे तुमचा ट्रॅक्टर डिझेल सुद्धा कमी खाईल, तसेच त्याच्या टायरचं स्लिपेज सुद्धा कमी होईल आणि टायरची लाईफ वाढेल. जॉन डियर मध्ये 3 होल पैकी सगळ्यात खालच्या होलमध्ये सगळ्यात जास्त सेन्सिंग होते, मधल्यामध्ये मीडियम सेन्सिंग होते, तर वरच्या होलमध्ये बिलकुल सेन्सिंग होत नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या ट्रॅक्टरवर ही सेटिंग करून पहा आणि ऍव्हरेज मध्ये फरक पडल्यास आम्हाला कळवा. आणि माहिती आवडली असली तर सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा. कहा खेल बना रखो? अरे तुम्हें नॉलेज नहीं है, राइडर हूँ मैं. ओहो राइडर है, हटियो दीपक यू राइडर है. तू परसुआ पिल्ला मार को हो चौपाट पे तो वो पहिया के नीचे आ गया था. पहियों के नीचे हम आ गए तो हमें मारियो तू तो बाल करने